चला तर मंडळी, तुमची लहान मुलं जर रोज रोज तीच चपाती खाऊन कंटाळली असेल तर त्यांना नक्कीच ही पोळी खायला घाला, म्हणजेच गुळाची पोळी। त्यासाठी इथे 1 वाटी शेंगदाणे, 1 वाटी गूळ, थोडेसे काजू आणि थोडेसे बदाम घ्यायचे आहेत। आपल्याला शेंगदाणे पहिले भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे भाजून झाल्यानंतर आपल्याला एका ताटलीत काढून घ्यायचे, गार कराय। शेंगदाणे गार झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात गूळ, शेंगदाणा, काजू आणि बदाम टाकून आपल्याला मिक्सरच्या भांड्यातनं काढून घ्यायचे आहेत। इकडे बघा माझं मिश्रण तयार झालेलं आहे। मिश्रण आपल्याला 1-2 मिनिटं मिक्स करून घ्यायचं आहे। छानसं मिश्रण मिक्स झाल्यानंतर आपल्याला चपातीला कणिक मळतो तशी कणिक मळून एक हुंडा घ्यायचा, थोडेसे लाटायचं, त्याच्यात आपल्याला हे सारण भरून घ्यायचं आहे। सारण भरून झाल्यानंतर आपण चपाती जसे लाटतो तसं लाटून घ्यायचं आहे, गोल आकाराचं। इकडे बघा माझं असं लाटून झालेली अशी पोळी तयार झालेली आहे। गॅसवर तवा ठेवून आपल्याला टाकून घ्यायचे आहेत, दोन्ही साईडनं चांगली भाजायची आहे। तुम्ही तेल लावू शकता किंवा तूप लावू शकता, मी इकडं तेल लावलेलं आहे। अशी इकडं माझी गोड पोळी तयार झालेली आहे। तुम्हाला जर माझी गोड पोळी आवडली असेल तर नक्कीच लाईक, कमेंट करा आणि फॉलो करायला विसरू नका। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी मला सबस्क्राईब करा। बाय।